क्षयरोगाचं उच्चाटन व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निक्षय मित्र योजना पुढे आणली आहे। या योजनेअंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना सकस आहारासाठी धान्य देण्याचे आवाहन केलं होतं। त्यानुसार भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं सुमारे 500 क्षयरुग्णांना दत्तक घेतलं असून त्यांना 6 महिन्याचं सकस आहारासाठी लागणारं धान्याचं किट पुरवण्यात येत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। CPR मध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी शासकीय स्तरावर औषधोपचार मोफत केले जातात। या कार्यात समाजाचाही सहभाग असावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षांपूर्वी निक्षय योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना 6 महिने पुरेल इतकं अन्नधान्याचं किट देण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला समाजातील सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय। खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं सुमारे 500 क्षयरुग्णांना दत्तक घेतलंय। त्यातील काही रुग्णांना आज CPR मध्ये झालेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक तसंच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत किटचं वाटप करण्यात आलं। खासदार महाडिक यांच्या उपक्रमाचं नामदार आशिष शेलार यांनी कौतुक करून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी निक्षय मित्र योजनेत सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अनिता सैबन्नावर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, विजय जाधव, महेश जाधव, नाथाजी पाटील, डॉक्टर गिरीश कांबळे, आरोग्य मित्र बंटी सावंत यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते।